प्रकाश मेहता यांनी शिवसेनेवर टीका केलेली होती। आता गल्लीतले वाघ गायब आणि सिंह दिसायला लागलेत अशा स्वरूपाची ही टीका होती। त्याला सामनाच्या माध्यमातून शिवसेनेनं उत्तर द्यायचा प्रयत्न केलेला आहे। सामनाच्या पहिल्याच पानावर आफ्रिकेच्या जंगलातलं एक दृश्य दाखवण्यात आलंय। सिंहाच्या नरडीचा घोट वाघानं घेतलाय असं हे चित्र असून या चित्राद्वारे शिवसेनेनं भाजपाला गर्भित इशारा देण्याचा प्रयत्न केलाय अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। आतापर्यंत आपण बघितलेलं की वाघ हे शिवसेनेचं चिन्ह होतं आणि याच चिन्हाच्या आधारावर शिवसेनेनं चांगला जम देखील बसवलेला होता आणि याला उत्तर देण्यासाठी निवडणुकीच्या काळामध्ये भाजपनं सिंह चिन्ह वापरायला सुरुवात केलेली होती। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी राजू सोनावणे यांच्याकडनं। राजू, या चित्रामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपातील ताणलेल्या संबंधांबाबत चर्चा सुरू झाली आहे। निश्चितपणे जर आपण श्रीरंग पाहिलं का शिवसेना भाजपवरती टीका करण्याचं कुठल्याही प्रकारची आहे ती सोडत नाही। वेगवेगळ्या माध्यमातून टीका जी आहे ती करताना पाहायला मिळते। गेल्या अनेक दिवसापासून पाहिलं तर भाजप सिंह या लोगो आहे तो वापरण्याचा प्रयत्न करते आहे। अगदी काही दिवसापूर्वी प्रकाश मेहता यांनी म्हटलेलं होतं की मुंबईमध्ये वाघ संपत चाललेला आहे आणि सिंहाचं राज्य येत चाललेलं आहे। त्याच पार्श्वभूमीवरती कुठेतरी आता पुन्हा एकदा सामनावरती ही पहिल्या पानावरती जे काही फोटो छापलेला आहे आणि म्हटलेलं आहे की आता वाघाच्या एरियामध्ये जाऊ नये किंवा नरडीचा खोट असं मग सिंह असलं तरी ही एकूण जे आहे ते थेट शिवसेनेने भाजपवरती टीका केलेली आहे। कुठेतरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील किंवा गोव्यातील निवडणुका असतील या पार्श्वभूमीवरती ही टीका चालू आहे। गोव्यात सुद्धा अनेक ठिकाणी भाजपच्या विरोधामध्ये पोस्ट लावलेले आहेत, थेट भ्रष्टाचारी म्हणून भाजपला संबोधलेलं आहे। व एकत्र पाहिलं का वेगवेगळ्या माध्यमातून जे आहे ते शिवसेनेने भाजपवरती कुरघोडी आणि टीका करण्याचं जे आहे ते सुरू ठेवलेलं आहे। धन्यवाद राजू, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। या फोटोला कॅप्शन देण्यात आलेला आहे की आफ्रिकेच्या जंगलातलं हे थरारक दृश्य आहे। इथे वाघाच्या इलाक्यात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या सिंहाच्या नरडीचा घोट वाघानं घेतला तो असा। वाघाचा इलाका असो, या इलाक्यात कोणी घुसायचं नसतं, मग भले तो सिंह असेल, वाघ त्याच्या नरडीचा घोट घेतोच, कारण इथे राज्य वाघाचं आहे, सत्ता वाघाची आणि दराराही फक्त वाघाचाच, असं कॅप्शन या फोटोला देण्यात आलंय। आणि याच चित्रातून शिवसेनेनं भाजपला उत्तर दिलेलं आहे, कारण प्रकाश मेहता यांनी काही दिवसांपूर्वी एक विधान केलेलं होतं, गल्लीतले वाघ गायब झालेले आहेत आणि आता तिथे फक्त आता सिंहाची डरकाळी ऐकायला मिळते। आणि याच टीकेला उत्तर देण्यासाठी सामनाचा आधार शिवसेनेनं घेतलेला आहे। आफ्रिकेतल्या जंगलाचा एक फोटो जो आहे, जंगलातील फोटो जो आहे तो सामनाच्या फ्रंट पेजवर छापण्यात आलेला आहे आणि त्याच माध्यमातून शिवसेनेनं भाजपवर टीका करण्याचा एक प्रयत्न केलेला आहे। मयांक भागवत यांच्याकडे जाऊया। मयांक, फोटोतून शिवसेना भाजपला उत्तर देते। आता ही लढाई जी आहे किंवा हे शाब्दिक युद्ध नेत्यांच्या पातळीवर देखील रंगताना दिसेल। बरोबर आहे श्रीरंग, हे शाब्दिक युद्ध भाजप आणि शिवसेनेचं आता नेत्यांच्या पातळीवरतीही आपल्याला रंगताना दिसतंय। 2 दिवसापूर्वी एका खासगी कार्यक्रमामध्ये राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी महाराष्ट्रातली वाघ संपली आणि आता इथे सिंहाचं राज्य आहे असं म्हणत अप्रत्यक्षरित्या शिवसेनेला टोमणा मारला होता। हा टोमणा उद्धव ठाकरेंना होता। मात्र त्यानंतर भाजपची ही टीका बहुधा उद्धव ठाकरेंच्या जिव्हारी इतकी लागली की त्यांनी थेट वाघ कशा प्रकारे आपल्या टेरिटरीमध्ये जर सिंह आला, आपल्या भागात जर सिंह आला तर त्याचा कशा प्रकारे नरडीचा घोट घेतो असं एक फोटो टाकत आम्ही सुद्धा सिंहाच्या नरडीचा घोट घेणार अशा प्रकारचं जे आहे ते एक अप्रत्यक्ष विधान केलेलं आहे। भाजप आणि शिवसेनेमधलं गेल्या काही दिवसातलं जे युद्ध आहे हे आता पराकोटीला गेलेलं आहे। आधी अनेक मुद्दे झाले, नालेसफाईचा मुद्दा असू दे, रस्त्यांचा मुद्दा असू दे, LED लाईट्सचा मुद्दा असू दे, आपण वारंवार पाहिलं की भाजप आणि शिवसेनेचे खटके उडाले। सामनास्त्र उद्धव ठाकरेंनी मोदी ज्या वेळेला आसाममध्ये फक्त जिंकले आणि बाकी सगळ्या ठिकाणी हरले त्यावेळेलाही सामनास्त्र चालून असं म्हटलं की प्रादेशिक पक्षांना हरवण्याची हिंमत भाजपमध्ये नाही। त्यामुळे एक आरपार की लढाई आपण म्हणू शकतो। ही आरपार की लढाई दोन्ही पक्षाचे नेते हे एकमेकांचं नाव घेऊन जरी म्हणत नसले तर ही आरपारची लढाई आहे आणि BMCच्या निवडणुका जशा जशा जवळ येतील तशी आरपारची लढाई आपल्याला रस्त्यावरतीही श्रीरंग पाहायला मिळेल। धन्यवाद मयांक, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।